अब सा मोहब्बत का लेक्चर आहेत ते बघू शकता. फुल कोर्सेस आहेत ते आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. अगर बरं, हे झालं फिजिक्स साठी. सकाळचे 6 वाजता आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका छानशा सकाळी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. हा आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो. किती सुंदर वातावरण आहे ना हे सगळं. बदाम एवढं जास्त का भिजत घातले? जास्त किती आहेत? मी तर किती 7 घेतले बदाम. हा, तेवढेच आहेत. 7 मस्त जास्त होतात का? कृष्ण तुम्ही म्हणा नाही, भिजवलेले आहेत ते. गुड. कोणाला काय माहिती असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा. जास्त होतात का ही बदाम? नाही ना. हे असं इतकं सुंदर किचन कशाला डिस्टर्ब करायचं सांगा. असं सुंदरच ठेवते ना. किचन शोभेची वस्तू थोडी आहे. आमच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी हे सुंदर किचन शोभेचंच आहे. अंडी शिजायला घातली आहेत. चला, स्वयंपाक तर करावा लागणारच आहे, पण आता फक्त माझ्या पुरता आणि प्रितीश पुरता. आहोत आज ऑफिसमध्ये. तुम्हालाही अगदी सकाळी सकाळी एक्सरसाइजच्या अगोदर ब्लॅक कॉफी घ्यायची सवय असेल, आवडत असेल घ्यायला, तर बिनधास्त घ्या. पण त्या अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. मी जसं की भिजवलेले बदाम, 2 अंजीर हे असं काहीसं खात असते आणि त्यानंतर ब्लॅक कॉफी घ्यायची आणि मग एक्सरसाइजला सुरुवात करायची. माझ्या एक्सरसाइजची सुरुवात ही अशा पद्धतीनं वॉर्मअपनं करते मी आणि तुम्हीही असंच करत असाल. सूर्यनमस्काराचं म्हणाल तर मी फक्त 12 सूर्यनमस्कार घालते. वेट ट्रेनिंगचं म्हणाल तर वेट ट्रेनिंग मी जेव्हापासून सुरू केले, एकदा केलं आहोंच्या ऑब्झर्वेशनखाली, त्यानंतर मी अजूनही केलेलं नाही. मला करायचं आहे, पण असं नाही आहे की मला डेली वेट ट्रेनिंग करायचं आहे. आठवड्यातून 3-4 वेळा पुरेसं आहे. डान्स मात्र मी रेग्युलर करते आहे. लवकरच शूटही करेन. आहोंना शिमला मिर्च अगदी मनापासून नाही आवडत. बेसन लावलेली मी जेव्हापासून करायला लागली तेव्हापासून ॲटलीस्ट ते खात आहेत. तर त्या अगोदर बिलकुल शिमला मिर्च ते खात नव्हते. पण आज त्यांना टिफिन नाही आहे म्हणून म्हटलं चला माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी तर मी हमखास बनवू शकते. कारण ही अशी बेसन पेरून केलेली शिमला मिर्च प्रीतीशलाही बऱ्यापैकी आवडते. व्यवस्थित खातो तो, अगदी बिना नखरे करता. नाहीतर बऱ्याच भाज्यांबद्दल त्याचे नखरे असतात, पण मी जबरदस्ती खाऊ घालते. ऑप्शनच ठेवत नाही दुसरा, त्यामुळं खातो तो. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी ही शिमला मिर्च करते. मला बऱ्याच वेळा कॉमेंट आली की तू बेसन लावून केलेली शिमला मिरची रेसिपी शेअर कर, म्हणून इथे दाखवते आहे. तर तेल, त्यामध्ये फोडणीमध्ये जिरे, मोहरी आणि लसूणही ॲड करते. कढीपत्ता, जो माझा किचनमधला जवळचा मित्र आहे, आणि खूप सारा कांदा. ते सारं भाजून घेतल्यानंतर लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला ॲड केला मी, आणि ही अशी बारीक चिरलेली शिमला मिर्च. मीठ टाकायचं आणि थोडंसंच पाणी, अगदी थोडंसं, अगदी शिजेपर्यंत. कारण विदाऊट असं वाफेवरती पण शिजवू शकतो आपण, बट मी थोडंसं पाणी टाकते. मीठ टाकून शिजवून घेते प्रॉपर. अर्धं कच्चं शिजल्यानंतरच यानंतर हे असं भाजलेलं बेसन ॲड करते आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आणि वाफवून घ्यायची ही भाजी. इतकी टेस्टी लागते. तुम्ही जर का कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. कोणाकोणाला हे असं
लोखंडी कढाईला खाली जे काही लागलेलं असतं ना थोडंफार वाफेनं ॲक्च्युली ते इझिली निघतं नंतर जेव्हा आपण प्लेट झाकून ठेवून देतो ना तर वाफ काढल्यानंतर छान ते निघून जातं, असं काही चिटकत नाही. पण ते काय लागतं ओ खरपूस टेस्टी, मला खूप आवडतं. मी जेव्हा काल साडीचा व्हिडिओ शेअर केला तर त्यामध्ये हे रोप दिसतंय आणि या रोपाबद्दल विचारलं आहे की हा नॅचरल आहे का की आर्टिफिशियल आहे. तर हा खरंच बऱ्याच जणांना असा वाटतो की आर्टिफिशियल आहे, बट तो नॅचरल आहे. माझे सगळे हे इंडोअर प्लांट्स नॅचरलच आहेत. आणि हो, आहोंनी सकाळी मला आठवण केली की प्लीज मी हेच तोपर्यंत रोपांना पाणी घाल, कारण हल्ली हे काम त्यांच्याकडे असतं आणि माझ्या म्हणजे नकळत ते घालून घेतात पाणी आणि म्हणूनच मग मी दुर्लक्ष करते. पण असं नाही आहे की माझं लक्ष नसतं, माझंही लक्ष असतंच रोपांकडे आणि म्हणूनच ते इतके छान आहेत. आणि खरंच जेव्हा रोपांसोबत आपण वेळ घालवतो किती छान वाटतं ना. तर हा माझा बेल जो नुसताच वाढत वाढत चालला आहे. तर तुम्हाला काय आयडिया असेल की याला असा उंच न जाता असा डौलदार करण्यासाठी काय करावं लागेल, कारण मी एकदा याला कट केला होता, म्हणजे त्याचा शेंडा कट केला होता, आता पुन्हा करायचा का, तर नक्की सांगा मला कॉमेंट करून. मस्त ना, इथे मी कॉफी घेते आहे प्रीतीसोबत आणि जी काही ही कपडे, तिघंच आहोत आम्ही घरात, पण कुठून एवढे कपडे निघतात मलाच कळत नाही. चला पटकन घड्या घालून घेते आणि पुन्हा आहेच रात्रीचा स्वयंपाक. काय बनवले माहिती का यामध्ये? काय आज मेनू? मेनू स्वयंपाकाचा मेनू बनवायचे. क्या बात. याला खूप काय काय करता येतं, बटर वगैरे लावून. मला सोडून तुमच्यासाठीच हे असं शिजवले. अहोंची तब्येत अजून ठीक नाही त्यामुळे हे, अदरवाईज हे बटर लावून खूप छान करता येतं. यातलं थोडंसं मी पुरवणार आणि भजी करणार उद्या. चलो खाएंगे. कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आलाय तेवढं चेक करा. खूप हे आहे म्हणे, खूप कमाई केली त्याने. हॉरर आहे. इथे मी कोणत्या मूवीबद्दल बोलत होते माहिती आहे? तर ऑब्सेशन नावाचा जो काही एक मूवी आला आहे हॉलिवूडचा, तर तो पाहायचा होता. आणि मला असं कळालं की तो OTTवरती येतोय, बट तो अजूनही आलेला नाही आहे, तो रेंट करावा लागतोय, म्हणून मग प्लॅन कॅन्सल केला. नाही ऐक ना, मला बोलायचं चालू कर. माझ्या अगेन्स्ट काही बोलू नका प्लीज. लय नाही, मार खाल मला कॅमेऱ्याबद्दल पनीर झाल्यावर. बघून काय ठेवलं असेल ते तर मी स्वतःच बनवलंय, त्यामुळे याची प्युरिटी बद्दल मला खात्री आहे, त्यामुळे मी बिंदास खाऊ शकतो. पण साधा हिशोब आहे म्हणे की कमीत कमी 70 रुपयाने तर दूध मिळतच नाही म्हशीचं चांगलं, 80 रुपयाने दूध मिळतं. आणि एकच सेकंद थांब, सॉरी एकच सेकंद, गॅस चालू आहे, बंद करते. हा बोला. 80 रुपयानं दूध जर असेल तर 1 किलो पनीर निघायला 5 ते 6 लिटर लागतं. 6 लिटरचा हिशोब जर केला तर 8 संग 48 480 रुपये. 480 रुपयाचं दूध. 480 कसं? आपण 90 रुपये लिटरचं दूध आणतो. म्हणजे ॲव्हरेज पकडलं. ॲव्हरेज किती रुपयाला पकडलं तुम्ही? 80 रुपये. 80 रुपयानं. मग किती लिटरचं 1 किलो पनीर बनतंय? 6 लिटर मध्ये 1 किलो पनीरचा 4. आउटपुट आहे. बरोबर. 480 रुपये लागतात आणि मग तुम्हाला मार्केटमध्ये 250-300 रुपये किलोनं पनीर कसं काय मिळतं? भेसळ. हेच तर लोकांना आणि साधा हिशोब आता आहे. तुकाराम मुंडेने केवढं दुधाचं, त्यामध्ये तुम्ही ती न्यूज बघितली, त्यामध्ये काय आहे? गोकुळची पिशवी आहेत त्यामध्ये. कसं काय यांना मिळालं ते? गोकुळ तिथं अमूलच्या पण बॅग्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी. आणि ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन किंवा काय ओरिजिनल पॅकिंग घेऊन डुप्लिकेट असं माहित नाही आता काय करतात. खतरनाक यार. बरं झालं पण या एरियात तळपदेची shift पण न्यूज झालो. बघितली की म्हणे माझ्या घरी जे दूध आणि पनीर येतं ते आता कसं खायचं याचा प्रश्न निर्माण झाला. हे सगळं बघून परिस्थिती मुलांसाठी वगैरे धोक्याचं आहे ना. खूप धोक्याचं. काजू पनीर राईस. टोफू मेकर आहे हा, ज्यामध्ये मी हे पनीर ठेवलं आहे.
पण खूप छान राहतं यामध्ये. आणि फ्रीजमध्ये मी का नाही ठेवत, फ्रीजमध्ये ठेवताना पाण्यामध्ये सुद्धा आपण पनीर छान ठेवू शकतो, ज्या पद्धतीनं मला खूप साऱ्या जणींनी कॉमेंट करून सांगितलं आहे. बट हा टोफू मेकरही यूज होतो आहे आणि फ्रीजमधली माझी जागा थोडीशी सेव्ह होते, कारण हा जो डब्बा आहे तो मी फ्रीझरला ठेवते आणि म्हणूनच याचा वापर करते मी अशा पद्धतीनं घरी बनवलेल्या पनीरचे क्यूब ठेवण्यासाठी. खूप सारं पनीर जेव्हा घरी बनलेलं असतं ना, म्हणजे माझ्याकडे सध्या 4 लिटर दुधाचं पनीर आहे, तर तेव्हा हे असं काहीसं मी करत असते. स्वयंपाकाचा कंटाळाही जेव्हा आपल्याला आलेला असतो, तेव्हासुद्धा हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे की आपण हाय प्रोटीनवालं रात्रीचं जेवण करू शकतो आणि पटकन बनतं हे. जसं की मी तुम्हाला आता दाखवलं की पनीर आणि काजू हे घालून मी बासमतीचा, दावतचा जो काही तांदूळ असतो, जो डीमार्टला मिळतो, तो वापरून छानसा मोकळा असा राईस बनवणार आहे. यामध्ये मग तुम्ही इतर भाज्याही घालूच शकता, बट मी इथे फक्त कढीपत्ता, हिरवी मिरची, पनीर, काजू आणि मटार यूज केले आहेत आणि याच्यासोबत आपला बिर्याणीचा मसाला वापरायचा आहे. हिंग तर काय माझ्या प्रत्येक पदार्थांमध्ये असतोच. अजून एक मी विसरले होते की मी मनुकेही यावेळेला ॲड केले होते. छान टेस्ट येते याने, मध्येच थोडंसं स्वीट लागतो आणि मस्त लागतं. तुम्ही जर का नसेल हा कधी राईस ट्राय केला तर ट्राय करून बघा. हा राईस मी प्रितीशला जेव्हा 2 डबे द्यायची ना, तेव्हा सेकंड डब्यामध्ये आठवड्यातून 2-3 वेळा मी हा असा राईस द्यायची, कारण सकाळी सकाळी पटकन बनायचा आणि याला ना जास्त शिट्ट्या वगैरे नाही करायच्या, फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 बस. कसं झालं अहो? एक नंबर. त्या माणसाला दुसरं काय बोलताच येत नाही, डाऊट घेतील खरंच नवरा खोटं कौतुक करतोय म्हणून. लाईट लावलीच नाही आम्ही. मोकळा छान झालाय राईस. असं नाहीये. खूप वेळ झाला हे गाणं गातायत, राहून गेलं मला. शिट रेकॉर्ड करायला हवं होतं. बोला पुन्हा एकदा बोला. मला हे दोघं गाऊ देत नाहीत ना, कारण मला गाता येत नाही. बोला ना. ये हवाई तेरी नाही, गाणं म्हणायला पण मी कधी लावलंय, जेव्हा आवाज गेलाय. हा तू है मेरा मोहब्बत का तू. चला प्रितीशकडे जायचंय आपल्याला प्रितीशकडून जाणून घ्यायचंय कोर्स बद्दल. बाळा, व्हॉट्सअपवर काय करतोयस तू? काय? तू काहीतरी बोलणार होतास, आम्हाला काहीतरी सांगणार होतास. चल असंच सांग, इथंच सांगायचं? सांग, काही प्रॉब्लेम नाही, सांग. तू सांगतोयस तेच खूप महत्वाचं आहे. बेसिकली मी ना बीटी मधलं जे फिजिक्स आहे ते बऱ्याच टाइम आधी जायचं बंद केलंय. चांगलं आहे ते, असं काय नाही, मला एवढं आवडत नाही ते, असं आहे. मग मी ऑनलाईन एक फिजिक्सचा कोर्स घेतलाय जेई ॲडव्हान्स साठी स्पेसिफिकली. पहिलं सांगतो, जेई ॲडव्हान्स साठी मेन्सचं पण कव्हर होतं बेसिक पासून, पण जास्ती फोकस ॲडव्हान्सवर आहे. म्हणजे अगर कोण फक्त मेन्स नाही तर सीईटी असं करते त्यांच्यासाठी नाही आहे. एक टीचर आहेत विनय उप्पल नावाचे, यूट्यूब चॅनलवर त्यांचे काय तर 70,000 सबस्क्रायबर आहेत, फेमस आहेत बरेच. त्यांचं फिजिक्सचं यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या वेबसाईटवर फुल कोर्स आहे त्यांचा. तो वेगवेगळे बॅचेस आहेत, ड्रॉपर बॅचेस आहेत, फुल कोर्स आहे. कॉन्टेंट सगळीकडे सेम आहे, बॅचेस वेगवेगळे आहेत फक्त. त्यात बेसिकली मी फुल कोर्समध्ये आहे आणि तिथनं फिजिक्स करतोय. कसं आहे, तुला हेल्पफुल होते? हा, बरंच चांगलं आहे. हर लेक्चर नंतर रेप्युटेड बुक्स मधनं HW मिळतो. SBT झाली, इरोडोस झाली, ज्यांना जे आहेत त्यांना कळेल मी काय बोलतोय. मॉड्यूल पण नंतर पण होमवर्क मिळतं त्यांच्या स्वतःच्या, आणि टीचिंग बरीच चांगली आहे. पण जरा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे कोर्स. एका सब्जेक्टसाठीच प्राइस 15K शवर आहे आणि आम्हाला पडलेला 18,000चा. नाही, मी पे केले होते जीएसटी आणि 18,000 समथिंग काहीतरी पकडून आपण 19,000 पे केले होते ना, काय तेवढंच काय तर असलं समथिंग. हा, मग तुम्हाला
अगर घ्यायचं असेल त्यावर तुम्हाला फुल कोर्सवर 1,000 2,000 नाही 2,000चा डिस्काउंट मिळेल कसं काय आपल्याला नव्हतं मिळालं? आपल्याकडे कोड नव्हता तो नंतर मी जॉईन झाल्यानंतर तो स्टुडंट्सला मिळतोय. ओके, म्हणजे तुला मिळालंय? हा हा, हा फक्त स्टुडंट्सला आहे. ओके. मग तसा एक कोड वापरला तर 2,000चा डिस्काउंट मिळेल तुम्हाला. तुम्ही वापरू शकता ते डिस्क्रिप्शन मध्ये. काय तुझा आहे काय कोड? हा स्टुडंट्सलाच मिळणार फक्त. ओके, बट या कोर्सचा खरंच फायदा होतोय? हा मी ते सांगितलं कुणाला फायदा आहे ज्यांना ऍडव्हान्स करायचं. ऍडव्हान्स फिजिक्स मध्ये 70-80 च्या वर मार्क्स पाहिजेत. मुळातच प्रितीश तुझं फिजिक्स चांगलं आहे त्यामुळे तुला फायदा झाला असं आहे का? नाही असं काय नाही. ओके, असं काही मुळात बिळात चांगलं नाहीये काय. 10th 9th मध्ये नॉर्मलच होतं. कमी एवढे काय खास पण नव्हते पडत. काय करायचं? अरे हाय तर हाय काय. अरे बाबा, त्यातल्या त्यात केमिस्ट्री पेक्षा तुझं फिजिक्स चांगला आहे ना. केमिस्ट्री केलं नाही अजून. मग मी कुठल्या तरी एका गोष्टीचा फ्लेक्स मारायला बघते तर तू असं मला वरून असं खाली दाडकन आपटतो. तसं बर ठीक आहे, प्रामाणिक आहे मुलगा, आपण प्रामाणिकपणेच बोलू. हा, आता कसं आहे पण आता जरा ना अगर तुमचं ऑफलाईन जे J27 आणि ड्रॉपर्स कोण नसतील बघत मला वाटतं, पण असतील त्यांना ऑनलाईन करायचं आहे तर ते PW आणि तिकडे जाण्यापेक्षा खूप बेटर आहे अगर तुम्ही ऍडव्हान्स टार्गेट करता. अगर मेन सीटी करायचं तर मग नका घेऊ. ओके. तेवढंच सांगायचं होतं. एक चांगलं मला चांगलं वाटलं स्वतःहून मी वापरतोय हं. म्हणूनच. असं काय पेड प्रमोशन नाहीये बिलकुल. गुड 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 गुड. त्या सरांनी जर आपला व्हिडिओ बघितला तर किती खुश होतील. नाही बघणार त्यांना मराठी नाही कळणार तसं. ऑब्विसली. पण हे हा काय नाव, कोर्सचं नाव काय? विनय उप्पल, फिजिक्स विथ विनय उप्पल. युट्यूबवर पण बघू शकता. आणि ते तुम्हाला अगर अनशुअर असेल घ्यायचं तर युट्यूबवर त्यांचे डेमो लेक्चर आहेत 2-3 चॅप्टर्स इलेव्हनच्या. NLM कायनेमॅटिक्स आणि WP चे लेक्चर आहेत ते बघू शकता. फुल कोर्सेस आहेत ते आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. अगर बरं, हे झालं फिजिक्स साठी. आणि हा कोर्स घेण्यासाठी तुझा कोड वापरला तर त्यांना डिस्काउंट मिळू शकतो. हा वाव, ग्रेट यार. बरं, आपण देऊच डिस्क्रिप्शन मध्ये, तू देशील मला? हा. मी ऍड करेन. मी विसरले तर तुम्ही प्लीज कॉमेंट करा मला, मी नक्की देईन. नाहीतर त्यांना कमेंट करायला हवं ना. जे इंटरेस्टेड आहे तेच घेतील. हा हा, तसंही मी काय नेहमी म्हणत असते आणि मी नेहमी विसरत असते द्यायला. हा तसं झालंच चुकून माझ्याकडून, तर प्लीज कॉमेंट करा. प्रितीश देईल आपल्याला डिटेल्स. ओके बाळा, आता विचारू केमिस्ट्री कसं सुरू आहे? करतोय काय नाही असं.